खूप स्वागत तुमचं आणि पहिल्यांदा खूप अभिनंदन की मुळात तुम्ही खूप उत्तम कलाकृती बनवली आहे आणि ती तितक्या छानपणे स्वीकारली गेली आहे. पाऊस पडलेलाच आहे तुमच्यावरती दोन्ही बाजूला, म्हणजे प्रेमाचा वर्षाव झालेलाच आहे. पण आज खरं तर काय भावना आहेत हेमंत? तू ओपनिंग केलंस ना तेव्हाच ते असं फिलिंग आलं की अरे बापरे, आपण असं म्हणलो होतो मागच्या इंटरव्ह्यूला की सिनेमा रिलीज होईल, तो सक्सेसफुल होईल आणि मग त्याचा सक्सेस सेलिब्रेट करायला आपण इथेच या ठिकाणी पुन्हा इंटरव्ह्यू देऊ. हे खूप कमाल आहे. आम्हाला आठवतंय जिम्मा वनच्या वेळेला सुद्धा सक्सेस नंतरचा इंटरव्ह्यू इथे झाला हो, होता. आता मला क्षिती सांगत होती त्याबद्दल. आणि आत्ताही तो इथे होतोय. हे काहीतरी एक गुड लक आहे. मला वाटतं या वास्तूची ती पॉझिटिव्हिटी असेल आणि खूप खूप जास्त कमाल वाटतंय. कारण आम्ही जसं म्हणलं नेहमीच सगळीकडे म्हणतोय की आम्ही हे यश आकड्यांमध्ये मोजत नाही आहोत, आम्ही हे यश येणाऱ्या प्रतिक्रियांमधनं मोजतोय. खूप लांब लचक लिहून येतंय सोशल मीडियाच्या आमच्या इनबॉक्सेसमध्ये, एवढ्या प्रतिक्रिया आहेत. आम्ही एकमेकांना त्या वेड्यासारख्या पाठवत असतो की बघ बघ काय म्हणतात, हे बघ ना काय म्हणते ही बाई, आणि खूप कमाल वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या न्यूजरूमच्या ऑफिसमधल्याही काही सहकार्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. मी आता त्यातल्या बऱ्याच जणांना भेटतोय सुद्धा आणि कमाल फिलिंग आहे हे, कमाल. क्या बात आहे. निर्मितीताई, प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? किती आवडला तुमच्या स्टाईलमध्ये? माझ्या स्टाईलमध्ये सांगायचं झालं तर अगदी दुडुम केलेल्या प्रतिक्रियांनी प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. आणि त्यातला ज्याप्रमाणे ह्युमर आवडलं आहे लोकांना, तसंच त्यातलं जे इमोशनल क्वोशंट आहे तो जास्ती आवडला आहे लोकांना. आणि प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष रिलेट करतो ह्या गोष्टींबरोबर, तर ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रेक्षक जेव्हा एखाद्या कलाकृतीला रिलेट करतात ना, तेव्हा, आणि दोनदा तीनदा बघणारे लोक आहेत हो हा सिनेमा, असं होतं, तेव्हा तो सिनेमा सुपरहिट होतो. आणि तसा आपला जिम्मा 2 झालेला आहे. तुमच्या स्टाईलने याचा अर्थ मला हे होतं की इतका आवडला ते अपेक्षित होतं. मला तर बाई इतकी मज्जा आली, तशीच प्रेक्षकांनाही इतकी मज्जा आली की इतकी मज्जा कधी कोणाला आलीच नसेल. सिद्धार्थ, खरं तर सक्सेसचा कुठला फॉर्म्युला नसतो. खरं तर जिम्मा 1 सक्सेसफुल झाला म्हणून तो 2 सक्सेसफुल पहिली जाऊन सांगू शकत नाही, पण ते तुम्ही करून दाखवलेलं आहे. आणि ती जबाबदारी मोठी तुझ्यावरही होती, कारण अख्खी तुमची टीम जबरदस्तच आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. पण एक मेल कॅरेक्टर त्याच्यातलं एकटा मेल या सगळ्या जणींमध्ये सगळ्या बायकांमधला हा खांब आहे. ॲब्सोल्युटली. सो अरे फारच भारी वाटतंय. म्हणजे आणि हे खरंच अनेकदा घडलेलं पण आहे की एखादा सिनेमा खूप सक्सेसफुल झाला की ह्याच्यात त्याचा दुसरा भाग येतो. आणि बरेचदा, म्हणजे हे फक्त आपल्या मराठीतच नव्हे तर हॉलिवूडमध्येही असं, बॉलिवूडमध्येही असं अनेकदा बघायला मिळालंय की सेकंड पार्ट हा त्या फक्त आनंदाच्या भरात केला गेलाय एवढंच आपल्याला दिसून येतं. पण जिम्मा पार्ट 2 हा, तू तसं म्हणायला गेलंस तर एक स्वतंत्र वेगळा सिनेमा आहे. म्हणजे त्याचा पहिल्याशी संबंध हा फक्त त्या पात्रांचा आहे. बाकी हा पूर्णपणे नवीन विषय, नवीन जागा, नवीन आठवणी तयार करणारा जिम्मा 2 आहे. त्याला आमचं सगळ्यांचं जिम्मावरचं प्रेम होतं म्हणून आम्ही त्याला जिम्मा 2 असं नाव दिलं असं समज. खरं तर नाहीतर तो पूर्णपणे स्वतंत्र फिल्म, नवा कोरा स्वतंत्र सिनेमा आहे. आणि ही गोष्ट फार आवडते जेव्हा प्रेक्षक पहिल्या 4-5 मिनिटांनंतर सिनेमाच्या पलीकडे जाऊन स्वतःचं आयुष्यच पाहतोय का काय, किंवा स्वतःलाच त्या कॅरेक्टरमध्ये बघतोय का काय. म्हणजे माझ्या जागी एखाद्या प्रेक्षकाला त्याचा चेहरा दिसत असेल, निर्मिती मावशीच्या जागी एका बाईला तिचा चेहरा दिसत असेल, ह्या गोष्टी जेव्हा घडतात ना, तेव्हा असं वाटतं की मग हे माझ्यासाठी 500 कोटी कमवल्यासारखंच आहे. कारण त्या एका व्यक्तीला असं वाटलं की बॉस हा मी आहे खरं तर, बस भारी वाटतं. आणि खरंच होत आहे. कारण क्षितीचा एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये की पण हे त्याला कुठे माहिती होतं, ते इतकं रिलेट करतो ना ते एक वाक्य. कारण मग आपले सगळे बदलून जातात गोष्टी की अरे आजपर्यंत आपणही असं वागत असो की समोरच्याला माहिती नाही आहे. सो ह्या सगळ्या कुष्टी आहेत त्या इतक्या छान गुंफल्या गेल्या त्याच्यामध्ये, आणि आयुष्याचा खरं तर आपलं प्रतिभाचं प्रतिबिंब आहे. पण मी निर्माती म्हणून तुला प्रश्न विचारतो की समोर 2 मोठे सिनेमे होते, कुठे होतं धगधग होती मनामध्ये? धगधग हा खूप मोठा खरं तर हे आहे त्याच्यासाठी, पण हो प्रेशर होतं की स्क्रीन्स कमी होणार.
हे प्रेशर नक्की होतं निर्माती म्हणून, की आपण जेवढे स्क्रीन्सनी ओपन झालो आहे तेवढ्या स्क्रीन्सनी, आता ऑब्व्हियसली 2 वेगळे सिनेमे आले तर तसं होणार, पण मला हे नक्की सांगायचं आहे की ना फ्रायडेला आले ना तेही 2 सिनेमे, फ्रायडेलाच मराठी प्रेक्षकांनी माझी ही भीती घालवली. कारण स्क्रीन्स जरी कमी झाले तरी ते जे स्क्रीन्स होते ते इतके भरभरून चालत होते की मला असं वाटलं की देर इज नथिंग टू फिअर, देर इज नथिंग टू फिअर. म्हणजे हे प्रेशर दरवेळेलाच असतं मराठी सिनेमांवर की त्याला हिंदीशी कम्पीट करायचं आहे. बरोबर. बाकीच्या हिंदीला कधी हॉलिवूडशी कम्पेअर नसतं करायचं, कारण हिंदीला हिंदीशीच कम्पीट करायचं आहे. तसं मराठीला हिंदीशी कम्पीट करायचं असतं, विच इज अ वे बिगर इंडस्ट्री इन टर्म्स ऑफ द मनी पोर्ड इन. बाकी सगळं सोडून दे. पण मला खूप आनंद वाटला की माझी ही भीती मराठी प्रेक्षकांनी लगेच घालवली. आणि जरी ते सिनेमे असतील आणि जरी ते सिनेमे खूप चालत असतील तरी झिम्माचा प्रेक्षक त्यांनी कमी झाला नाही. बरोबर. आणि तो प्रेक्षक इंटॅक्ट राहिला, ते बघत राहिले फिल्म. आणि आता एक रील फिरतंय जे मला आज दिवसभरात किमान 50 वेळा भलत्याच लोकांनी पाठवलंय. एक कोणीतरी मुलगा आहे जो रस्त्यावरनं चालतोय, त्याला कोणीतरी विचारलं सॅम बहादूर का ॲनिमल, तर तो म्हणाला झिम्मा 2. क्या बात आहे. आणि ते रील इंस्टाग्रामवर एवढं व्हायरल होतं. त्याच्या खाली ग्रीन फ्लॅग, आई विचारते मुलाला घरी घेऊन या, असे काही मुलींचे कमेंट्स आहेत. तर मला खूप भारी वाटतं की ह्याच्यात कोणाला तरी हे म्हणावंसं वाटलं. आणि एवढंच नाही, जनरल ऑडियन्सला ते मला पाठवावंसं वाटलं की मराठी प्रेक्षक किंवा मराठी बायका किंवा पुरुषही, अनेक मुलांनीही मला ते पाठवलं आहे की वी फेल्ट सो प्राऊड. तर मला खूप आनंद होतो निर्माती म्हणून की अशी एक कलाकृती आहे जी फक्त आवडली नाही आहे, ती रिलेट झाली आहे, त्याला एक प्रकारचं रिस्पेक्ट मिळतोय, जे खूप महत्त्वाचं आहे. आवडते बऱ्याच वेळेला आपल्याला कलाकृती, पण रिस्पेक्ट ज्या फिल्मला मिळतो ना, आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी बिग. आणि निर्माती म्हणून मला त्याचा प्रचंड अभिमान आहे. क्या बात आहे. हेमंत, खरं तर समोर दुसरे 2 मोठे सिनेमे आहे ना, ही काही परिस्थिती पहिल्यांदा नव्हती. झिम्मा 1च्या वेळेस पण हे सगळं झालं होतं. सो त्यावेळेचा अनुभव आणि आताचा काय वाटतं तुला, कारण हे रिपीट होत आहे. बऱ्याचशा गोष्टी या पुन्हा घडतायत. नोव्हेंबरमध्येच रिलीज आहे. 2 मोठे हिंदी सिनेमे हे पुढच्या शुक्रवारी येऊन उभे टाकले. मागच्या वेळेला फक्त एवढं झालं होतं की 2 हिंदी सिनेमे जे आलेले होते ते चालले नव्हते. यावेळेचे दोन्ही सिनेमे जोरात चालले. म्हणजे ॲनिमल सुद्धा जोरात चालला, सॅम बहादूर सुद्धा जोरात चालला आणि त्याचा प्रचंड आनंदच आहे. एक इंडस्ट्री म्हणून अनेक लोकांचं पोट असतं, त्याच्यावरती अनेक लोकांची करिअर्स असतात, त्यामुळे येणारा कुठलाही सिनेमा हा चालावाच. फक्त क्षिती म्हणाली तसं आपली स्पर्धाच बॉलिवूडशी आहे. पण त्याच्या समोर तग धरून चित्रपट उभा राहिला. नुसता उभा राहिला नाही तर तो गाजला, प्रेक्षकांनी भरभरून पाहिला. 2ऱ्या आठवड्यात नव्हते तेवढे शोज 3ऱ्या आठवड्यात होते, 3ऱ्या आठवड्यात नव्हते तेवढे शोज आता 4थ्या आठवड्यात आहेत. आणि हेच शो करतं की प्रेक्षकांचं प्रेम आहे, प्रेक्षक येत आहेत म्हणून शोज वाढत आहेत. आणि आताचा 4था आठवडा, आता त्याच्या पुढच्या आठवड्यात अजून एक मोठा हिंदी सिनेमा आहे डंकी, आणि त्याच्याबरोबर सालार. सो ही स्पर्धा नेव्हर एंडिंग आहे. मला असं वाटतं की चित्रपट जोपर्यंत लोकांना आवडतोय तोपर्यंत तो चित्रपटगृहात राहील. यावेळी बऱ्याच चित्रपटगृहांमध्ये आम्ही व्हिजिट्स तर देतच असतो, तेव्हा हाही फीडबॅक आहे की नाही 13 जानेवारीला 50वा दिवस आहे तर 13ला व्हिजिट करा एक. सो हा कॉन्फिडन्स त्यांनाच आहे, आम्ही बोलतच नाही आहोत. सो क्षिती म्हणाली ते की एखाद्या चित्रपटाने जो मान मिळवणं आपण ज्याला म्हणतो तो त्याचा त्यांनी मिळवलाय आणि याच्यात आमचं कोणाचंही कॉन्ट्रीब्युशन नंतर येतं. मला असं वाटतं की झिम्मा हा चित्रपट स्वतःचं फॉर्च्यून लिहित असतो दरवेळेला. पहिल्या वेळेलाही त्यांनी तेच केलं, 2ऱ्या वेळेलाही तेच करतं. आणि माझ्या मते झिम्मा हे उदाहरण आहे की परिस्थिती जितकी कठीण आणि बिकट असेल तेवढा तो सिनेमा अजून लढा देत राहतो. सो हे काहीतरी एक वेगळी गंमत आहे. पुढच्या वेळेला मला वाटतं अजून खडतर परिस्थितीत आणतो क्षिती. मी तोच प्रश्न विचारणार आहे की झिम्मा 1 बद्दल इथेच बोललो, 2 बद्दल इथेच बोललो, तर 3 बद्दल पण बोलूयात ना. काही डोक्यात सुरू झालंय का? नाही, 3 बद्दल खरं तर आत्ता काहीही डोक्यात नाहीये. प्रेक्षकांचं भरभरून मिळणारं प्रेम हा विचार करायला नक्की भाग पाडतंय. एक व्यवसाय म्हणून सुद्धा भाग पाडतंय की करून बघावा का. परंतु पहिल्या झिम्मानंतरही असं ठरवलं नव्हतं की आता झिम्मा 2 करायचा. आत्ताही आम्ही असं ठरवत नाही आहोत की झिम्मा 3 करायचा. जर
छान गोष्ट बनली, जी पात्र लोकांना इतकी आपलीशी वाटली आहेत त्याला कुठेही धक्का न लागता काहीतरी छान बनू घातलं आणि तरच करायचं आहे. अर्थात आम्ही हे दरवेळेला करतो, यावेळेलाही केलं की स्क्रिप्टचं रीडिंग केलं आणि त्याच्यानंतर मी ह्या सगळ्या संपूर्ण टीमला विचारलं करायचं आहे, तर सगळ्यांचं असं आलं की नाही छान होती गोष्ट, करूया आपण. सो त्यामुळे हे पुन्हा एकदा होईल की गोष्ट सुचल्यावर अशी गोष्ट सुचते, तुम्हाला काय वाटतं करूया का, आणि ते जर सगळे मिळून म्हणाले नाही करायचा तर अजिबात नाही करायचा, आणि ते जर म्हणाले करायचा तर नक्की करायचा. हट्ट करायला हरकत नाही ना पण सिद्धार्थ, तो इतकी तर चांगली मी जर- कायमच करत राहतो. म्हणजे झिम्मा 1चं शूट ज्या दिवशी पॅकअप झालं खरं तर त्याच रात्री आम्ही एक पार्टी केली की चला रॅपअप झालेलं आहे. त्या रात्रीच आम्ही 2ची रडरड सुरू केली होती की 2 करायला पाहिजे. 2चं जसं झालं तसं एक 3 कसं आहे ना, ते हळूहळू करत राहावं लागतं. ते म्हणजे ती मागणी आहे ना ती आयुर्वेदासारखी आहे, हळूहळू हळूहळू हळू, मग त्याचा मोठा इम्पॅक्ट होतो. असं इन्स्टंट सांगितलं की जिम्मा 3 बनव तर ते नाही होणार. हळूहळू विषयांमधनं ना त्याच्याही नकळत आपण घालवत राहायचं की जिम्मा 3ला ना आपण खरं तर इकडे जाऊया वगैरे असं, आणि मग तोही विचार करायला सुरू करतो. हा नाही मला असं वाटतं नाही आत्ता नाही करायचं. तर ते हळूहळू करावं लागतं, पण काय माहिती, बघू होईल. पण निर्मितीताई खरं तर इतक्या व्हिजिट्स तुम्ही करताय थिएटरमध्ये, लोकांचा प्रेम तर मिळतच आहे, पण त्याबाबत ही मागणी होतच असेल ना त्याबरोबर की आता नवीन कुठे घेऊन जात आहे. खूप म्हणजे आमच्या ध्यानीमनी नव्हतं तेव्हा प्रेक्षकच बोलायला लागले जिम्मा 3 आणा, 3, 4, 5, 6 म्हणजे ते त्यांची लिस्ट थांबतच नाही, एवढे त्याचे भाग. तुम्ही सिरीज करा फ्रेंड्स सारखी, असं पण प्रेक्षकांनी त्याला सांगितलेलं आहे. पण मी त्याला सांगते की घाई करू नकोस, खरंच शांत हो, ह्या सगळ्या कौतुकातून आपण बाहेर पडूया. त्यानंतर जर शांतपणे वाटलं क्षितीला तुला मिळालं काही छान तर आपण पुढे जाऊया. हा आम्हाला जबरदस्ती करतोय, एकटाच करतोय? नाही एकटा नाही, सगळेच जण करतायत. क्षिती नाही, काही सुचलं तरी सुद्धा खूप वेळ आहे, एवढं नक्की की भरपूर वेळ आहे. म्हणजे तो विचारही मनात मला आणायचा नाही आहे फॉर ॲटलिस्ट 1 year. मी असं नाही म्हणते की नाही करणार जिम्मा 3, कारण ती पात्र ना मला म्हणजे का मी आत्ता हे म्हणू शकते की हो मला कधीतरी करावं असं वाटेल जिम्मा 3. पात्रांवर लोकांनी प्रेम केलेलं आहे. म्हणजे ती निर्मला असेल, मीता असेल, सुहास मावशीचं कॅरेक्टर असेल, सुचित्रा असेल, सिद्धू, कबीर, ते पात्र लोकांना फार इंटरेस्टिंग वाटलेली आहेत याही भागात. सो करू, पण अजून भरपूर वेळ आहे एवढं मी नक्की सांगते. 1 वर्ष तर त्याचा विचार पण नाही होणार एवढं नक्की, कारण आत्ता फक्त आणि फक्त जिम्मा 2चा सक्सेस एन्जॉय करायचा आहे, त्याच्यानंतर पुढे बघूया. पण खरंच खूप धन्यवाद, तुम्ही आलात आमच्या न्यूजरूममध्ये आणि ऑलरेडी तुम्ही चांगली कलाकृती देऊन आम्हाला म्हणजे खूप आनंद दिला आहे. सो आनंद असाच देत राहा. थँक्यू हेमंत, थँक्स ऑल. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.